राजू सरांचं दिग्दर्शक म्हणून त्यांच्या आजपर्यंत आपण अनेक मालिका पाहिलेल्या आहेत आणि त्या गाजलेल्या सुद्धा आहेत. कोणतीही मालिका अशी नाही की राजू सरांनी केली आणि त्याच्यानंतर ती गाजली नाही. असे राजू सर आपल्याला दिग्दर्शक म्हणून माहिती आहेत, पण या वेळेला ही मालिका मात्र डबल टिबल गाजणार आहे, कारण दिग्दर्शनाबरोबरच ते निर्माते म्हणून सुद्धा पदार्पण करतात. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो, तसंच या गोष्टीचाही मुहूर्त ठरलेला होता. तुम्ही निर्माते म्हणून या मालिकेच्या माध्यमातून पदार्पण करता आहात. कसं वाटतंय सर आता? ह्या स्त्रीच्या वधूवर सूचक मंडळात आलो होतो आणि आता दुसरं लग्न होतंय त्यामुळे म्हणजे पहिल्या बायकोने हट्ट केला म्हणून दुसरं लग्न केलंय. निर्माता म्हणून तीच जबाबदारी आहे जी लग्न करताना होती. घर सांभाळायचंय, मुलांना सुखी ठेवायचंय, तसंच निर्माता म्हणून अख्खं युनिट सांभाळायचंय. सगळ्यांना पाहिजे ते दिलं पाहिजे, नटांना प्रत्येक न्याय दिला पाहिजे. एवढंच बोलू. वा 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 सर, या मालिकेतनं आम्हाला वेगळं असं प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? तुम्ही नेहमीच काही ना काहीतरी प्रयोग करत असता. तुमच्या अनेक मालिका आजपर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत. रात्रीचं खेळ चालीसारखी मालिका असेल, बरोबर की नाही, देव माणूस असेल, अनेक मालिका तुमच्या, तुम्ही ज्या ज्या मालिका केल्या त्या मालिका सुपरहिट होत्या. या मालिकेतनं तुम्ही आम्हाला वेगळं काय, प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे, काय देणार आहात प्रेक्षकांचं? एक लालबाग परळ मधली फॅमिली वा, आणि एक नेपिन्सी रोड 42 फ्लोअरवर राहणारी फॅमिली, आणि यांच्यातलं म्हणजे एकत्र येणं आणि दोघांनी एकमेकांना कसं ऍडजस्ट करून घेणं आणि विचारांची देवाणघेवाण असेल. कारण आता झेन्झी अशी सगळी मुलं असतात, त्याच्यात एक लालबाग परळ मधली फॅमिली लोकांसमोर आणणं हे फार महत्वाचं होतं, की अशी मुलं खूप हुशार असतात, टॅलेंटेड असतात. वा वा. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं तुम्ही एक अशी वेगळी रेसिपी आणलेली आहे आणि जी आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. एक जण आहे ज्याला बाईचा स्पर्श सुद्धा नको आहे, बरोबर आहे की नाही, आणि एक कुटुंब असं आहे की ज्याच्यामध्ये फक्त नावापुरताच पुरुष आहे एक, बाकी पूर्ण पुरुष आहे. बाकी अख्खं कुटुंब जे आहे त्याच्यावरती महिलांचंच वर्चस्व दिसतंय. अशी दोन कुटुंब एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर त्यातून काय धमाल येणार आहे, काय मजा येणार आहे. मला असं वाटतं की हा एक वेगळा विचार या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले आहात, बरोबर आहे की नाही सर? ह्या मालिकेत कटकारस्थान वगैरे असं काही नसेल. एक हॅपी फॅमिली जे आनंदी आहेत आणि एक प्लास्टिक फॅमिली जी आपण त्याच्या ओढ असते आपल्याला की अरे आपल्याला तिथे तोच 42व्या मजल्यावर राहायला जायचंय, अरे असं घर मिळालं पाहिजे, पण खरा आनंद कुठे आहे हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. वा वा वा.